आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला लाथ का मारली? स्वबळावर इलेक्शन का लढत आहे? आपल्याला हा मुद्दा जाणून घेण्यासाठी कमीत कमी 1818 मध्ये तरी जावं लागेल. जेव्हा इतिहासाचे दाखले आपण बघू तेव्हा आपल्याला आजचा टॉपिक कळेल. 1818 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये पेशव्याची सत्ता होती, सेकंड बाजीराव जेव्हा तिथे सत्ता गाजत होता, तेव्हा पेशवाईने नीचपणाचा कळस गाठलेला होता. नीचपणा इतकी होती की माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं. अस्पृश्यांसोबत इतकी दयनीय अवस्था होती की गड्याला मडकं आणि कमरेला झाडू याकरिता की आपल्या पायाचे ठसे सुद्धा त्या जमिनीवर उमटू नये म्हणून इतकी दयनीय अवस्था होती, जी आपणा सर्वांस फार छानपणे मलाही माहीतच आहे. पण ही अवस्था का होती? का इतकी विषमता होती? का उच्च नीचता होती? बरं, विषमता संपवण्यासाठी आपल्यापर्यंत एक अपॉर्च्युनिटी चालली होती 1818 मध्ये, आणि ती अपॉर्च्युनिटीचं इथले महार गोल्डन अपॉर्च्युनिटी करतात. ती गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणजे भीमा कोरेगावची लढाई. ती घडलेली लढाई 1 जानेवारी 1818ची सेल्फ रिस्पेक्टसाठी होती, की आम्हाला सुद्धा माणूस म्हणून अधिकार हवे, बरोबरीचं स्थान हो समाजामध्ये. त्यासाठी लढल्या गेली ती लढाई. आपण तिथून आणखी 100 वर्ष पुढे आलो, म्हणजे 1918 मध्ये, 1918, 1920 मध्ये जर बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांचा लढा सुरू झाला होता अस्पृश्यांसाठी. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस गांधीजींचे चिरंजीव बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांची भेट घडवून आणतात. गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, जर इतर प्रतिनिधींनी जर तुमच्या मागण्या मान्य केल्या तर मी सुद्धा होकार दर्शवेल. पण नंतर गांधीजी मुस्लिमांसोबत गुप्त बैठक घेतात आणि गुप्त बैठकीत मुस्लिमांना ते अट घालतात. गांधीजी मुस्लिमांना म्हणतात, मी तुमच्या 14च्या 14 मागण्या मान्य करेल, पण माझी एक अट आहे. ती अट ही होती की तुम्हाला अस्पृश्यांच्या अधिकारांना किंवा त्यांच्या मागण्यांना विरोध दर्शवायचा आहे. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बघा, गांधीजींचा खरा चेहरा बाबासाहेब आंबेडकरांनी उघड केला, मान्य करेल. बाबासाहेब आंबेडकर गांधीजींचा हाच खरा चेहरा जगासमोर उघड करतात, की माझ्यासमोर म्हणतात की मी अस्पृश्यांच्या मागण्या मान्य करेल जर सगळ्यांनी मान्य केल्या, पण त्या मान्यच होऊ नये म्हणून ते असे कटकारस्थानावर असतात. हा गांधीजींचा खरा चेहरा बाबासाहेब आंबेडकर जगासमोर आणतात. तेव्हाही ब्राह्मणशाही व्यवस्थेला गांधीजींना हीच भीती होती की अस्पृश्य वर्ग जर मेन स्ट्रीम मध्ये आला तर काय होईल. 2500 वर्षानंतर प्रथमतः बाबासाहेब आंबेडकरांमुळे अधिकार चालून आले होते, समसमानतेची वागणूक मिळणार होती, पण तेही गांधीजींना बघवत नव्हतं. परिस्थिती तीच होती की यांना हेच वाटत होतं, जर अस्पृश्य वर्ग जर उद्या चालून शिकला सवरला तर उद्या हे आमच्या डोक्यावर नाचतील आणि आम्हाला यांच्या घरी भांडे घासावे लागतील. हीच भीती इतिहासापासून चालत आली. पण बाबासाहेब आंबेडकरांना एक संधी मिळाली, देशाचं संविधान लिहून टाकलं. त्याही 100 आपण जर आणखीन 100 वर्ष पुढे आलो, म्हणजे 1920 नंतर, आणखीन 1920 नंतर 2020 मध्ये किंवा 2021, 22 आणि 2024 आजच्या काळात जर आलो, आता प्रेझेंटमध्ये, तर आपल्याला आताची लढाई समजायला फार बरं होईल की प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत UBT गटासोबत अलायन्स केली होती. पण झालं असं की प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवले होते. या तीन पक्षाचे महाविकास आघाडीची बैठक भरली होती. हे 3 पक्षाचे नेते एका बंद खोलीत बैठक घेत होते आणि बाळासाहेब आंबेडकरांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला बाहेर बसलो होतं. म्हणजे हे दाखवायचा प्रयत्न होता यांचा कदाचित की तुम्ही खालचे आहात, तुमची बराबरीने आमच्या बरोबरीत बसायची, बैठक घ्यायची, म्हणजे आम्ही निर्णय घेऊ तो तुमच्यावर थोपू. नेमकं हे दाखवायचं होतं का यांना? हेच दाखवायचं होतं यांना. बराबरीची वागणूक नाही, याला बैठक म्हणतात का? काँग्रेसच्या मुंबईमध्ये 3 बैठका होऊन जातात. आपण जर 2023 ची गोष्ट केली, अखेर डिसेंबरपर्यंत 3 वेळा बैठका होऊन जातात. सगळ्या पक्षांना निमंत्रण दिलं जातं, पण प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण दिलं जात नाही, त्यांच्या पक्षाला निमंत्रण दिलं जात नाही. जे इथल्या वंचित घटकाचं रिप्रेझेंटेटिव्ह करतात त्यांना निमंत्रण दिलं जात नाही.
जे हे म्हणतात की मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूं, राहुल गांधींचं स्टेटमेंट. आमचं हे म्हणणं आहे, आम्हा वंचित घटकासाठी तुमच्या मोहब्बत की दुकानमध्ये जागा नाही का? प्रयत्न केला आहे. तुम्ही खालचे आहात. अहो, जे वंचित घटकाचं रिप्रेझेंटेटिव्ह करत आहेत ते प्रकाश आंबेडकरांना हे निमंत्रण देत नाही, यांची साधी विचारपूस करत नाही. म्हणजे यांना दाखवायचं हेच आहेत की तुम्ही खालचे आहात आणि खालचेच राहा. जर प्रकाश आंबेडकरांना अशी वागणूक देत असेल तर तुम्हा वंचित घटकाचं काय? वंचित घटकाचं रिप्रेझेंटेटिव्ह करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना अशी वागणूक मिळत असेल तर तुम्हा वंचित घटकाची लायकी काय, ऐपत काय, हा प्रश्न निर्माण होतो. पण जेव्हा जेव्हा या वंचित घटकाला, या अस्पृश्यांना संधी मिळाली, एक संधी मिळाली होती 1818ची लढाई लढून दाखवली आणि पेशव्याचा अंत केला. त्यानंतर आणखीन एक संधी मिळाली तर एका अस्पृश्याने भारतात संविधान लिहून टाकलं आणि मनुस्मृतीचा दहन केला. आंबेडकर जेव्हा शिवसेनेसोबत अलायन्समध्ये होते तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी जितक्याही जागा मागितल्या तेव्हा तितक्या शिवसेने दिल्या नाही. इथल्या ब्राह्मणशाही व्यवस्थेला नेहमी हीच भीती लागलेली आहे, जर हे उद्या सत्तेत आले तर आमची ब्राह्मणशाही व्यवस्था आणि आमचं हिंदुत्व जाईल गंगेने वाहत, ही भीती त्यांना नेहमी लागलेली आहे. म्हणून ते आपल्याला सत्तेपासून नेहमी रोखत आहे. काही केल्या आपल्याला या सत्तेच्या चाव्या हातात घ्यायच्या आहेत. म्हणून प्रकाश आंबेडकरांसोबत ताकदनिशी उभे राहा. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्या नावासमोर कुठल्याही जातीची पाठी लावा, हे बदमाश लोक तुम्हाला शोषित घटक म्हणूनच ओळखतात. म्हणून जातीपातीच्या दलदलीतून बाहेर निघा. बाळासाहेब आंबेडकर जे इथल्या ओबीसी घटक असेल, मराठा असेल, आदिवासी असेल, मायनॉरिटीज असेल, SC असेल, ST असेल, या सर्वांचं प्रतिनिधी करून ते स्वाभिमानाने लढत आहे. नाही तर त्यांच्या पायऱ्यापाशी राष्ट्रपती पद येऊन पडलेलं आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणून या स्वाभिमानी नेत्यासोबत स्वाभिमानाने आणि ताकदनिशी उभे राहा. आणि प्रकाश आंबेडकरांसोबत जितक्या ताकदनिशी उभे राहाल, उद्या आपलेच अधिकार वाचणार आहेत. म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत पूर्ण ताकदनिशी उभे राहा. कारण लढाई ही सेल्फ रिस्पेक्टची आहे, इक्वेलिटीची आहे. जय भीम.